दुष्काळग्रस्त भागामधील पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 40 तालुक्यांमध्ये पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारची स्थगिती, दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित। वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत दररोज 1000 किलोमीटर रस्ते धुणार, 121 टँकर आणि इतर यंत्रणा कार्यरत। 31 डिसेंबरला मुंबईमध्ये 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान। पुण्यामध्ये सोसायटीतील जिम वापरण्यावरून दोघांमध्ये हाणामारी, तरुणाने रहिवाशांचा डोळा फोडला, सीसीटीव्ही समोर तरुण अटकेत। नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आमरण उपोषण, ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांचं आंदोलन। मुंबईच्या दुरांतो एक्सप्रेसमधून 240 किलो आणि 1 कोटी 34 लाखांचे चांदीचे दागिने जप्त। एक्सप्रेसमधून सुरू होती चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक। उद्धव ठाकरे जानेवारीमध्ये दिल्लीला जाण्याची शक्यता। लोकसभेच्या जागांबाबत दिल्लीमध्ये 2 किंवा 3 जानेवारीला इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती।